नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला पुरी भाजी बनवून दाखवणार आहे। इकडे कुकर लावलेला आहे, कुकरला मी डाळ भात लावला आहे। इकडे पीठ मळायला घेतलं आहे, पीठ चाळून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, अर्धा पळी तेल घालून घेते आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त असं सैलसर नाही मळायचं, घट्टच मळायचं आहे। चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पुऱ्यांसाठी। लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, पीठ मळून झालेलं आहे आपलं। आता हे बाजूला ठेवूया। इकडे भाजीची तयारी करायला घेते। सांडगे घेतलेले आहेत, एक मोठा कांदा घेतलाय, त्याची साल काढून घेते, बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा। कांदा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा। कढई ठेवलेली आहे। सांडगे हे आधी सुकेच भाजून घ्यायचे, व्यवस्थित त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे चांगले। भाजून झाल्याच्या नंतर आपण ते पाण्यात टाकायचे, धुवून घ्यायचे, एकदा ते पाण्यातून काढून घ्यायचे, कारण आपण उन्हामध्ये वाळवतो ना त्यावेळेला माती धूळ वगैरे त्याच्यावरती गेलेली असते ना, म्हणून ते धुवून घ्यायचं। आता एक पळी तेल घातलंय, जिरं मोहरी टाकून घेते, कढीपत्ता, हिंग थोडंसं, नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा। मी भाजीला पाणी इकडे गरम करायला ठेवलेलं आहे, गार पाणी टाकायचं नाही। हळद टाकायची, घाटी मसाला टाकला मी 1.5 चमचा, बाकी काहीच नाही टाकलेलं, गरम मसाला वगैरे धना पावडर हे काहीच नाही टाकलेलं। आणि हे वाटण होतं ते मी 1.5 चमचा टाकलेलं आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सांडगे धुवून घेतलेले आपण ते त्याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे। आणि हे जे गरम पाणी केलेलं आहे ना, हे गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं। थोडासा वेळ लागतो जरा शिजायला, गरम पाणी टाकलं का पटकन शिजलं जातं। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपण सांडगा शिजवून घेऊया। अजून तर शिजलेला नाही आहे सांडगा। झाकण ठेवून मी या बाजूला सांडगा ठेवला आणि इकडे मी डाळीला फोडणी देते। वरण बनवायला घेतलं आहे, तेलामध्ये जिरं मोहरी टाकले, कढीपत्ता लसूण परतून घ्यायचं चांगलं, हळद टाकायची आणि शिजून घेतलेली डाळ त्याच्यामध्ये टाकायची। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आता भाजी शिजले का बघूया आपण। सांडगे शिजलेले आहेत, कोथिंबीर टाकून घेऊ। डाळ पण आपली झालेली आहे, वरण झालेलं आहे, उकळलेलं आहे वरण। आता पुऱ्या करायला घ्यायच्या। मी तुम्हाला फक्त दाखवायसाठी थोडेसेच मी पुऱ्या करून घेणार आहे, बाकीच्या नंतर करणार आहे। हे बारीक बारीक गोळे करून घेतलेत। कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला। पुऱ्या लाटून घेते अशी, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायच्या पुऱ्या, व्यवस्थित लाटून घ्यायच्या। पीठ मळून जरा जास्त वेळ झाला ना, त्याच्यामुळे थोडंसं नरम झालंय पीठ, तरी पण होत आहेत व्यवस्थित पुऱ्या। आता पुरी तळून घेऊया आपण। छान फुगलेली आहे पुरी। थोडासा कलर चेंज झाला की पुरी काढायची। अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। झाल्या पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत। सगळ्या पुऱ्या फुगलेल्या आहेत, व्यवस्थित छान फुगलेल्या आहेत।
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.